मीठ आपल्या रोजच्या जेवणामधील सर्वात साधा पण सगळ्यात महत्त्वाचा घटक. पण हेच मीठ जर बनावट असेल तर तो फक्त फसवणुकीचा नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पुण्यातील फुरसुंगीमधील गोडाऊनमध्ये प्रचंड नामांकित असलेल्या टाटा सॉल्टच्या नावानं बनावट पिशव्या तयार करून त्यामध्ये निकृष्ट दर्जाचं मीठ भरून त्याची विक्री केली जात असल्याचं उघडकीस आलंय. यामध्ये मीठाचे अंश प्रचंड कमी होते. या प्रकरणी व्यावसायिक धवल जैन यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईमुळे एक मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतोय. आपण बाजारामधून विकत आणत असलेल्या वस्तू खरोखर अस्सल आहेत का? आधी दूध, नंतर पनीर, आता काय तर निकृष्ट मीठ. भविष्यात आणखी कोणत्या खाण्याच्या वस्तूमध्ये भेसळ झाल्याचं समोर आलं तर त्यात नवल किंवा आश्चर्य वाटायची कुठलीच गोष्ट नाहीये. सुदैव हे की तुकाराम मुंडे FDA आयुक्तपदी आल्यापासून अन्नामध्ये होणारी भेसळ तरी सर्वसामान्यांना आता समजायला लागली आहे. भेसळखोरांवर अशी कडक कारवाई केली पाहिजे की इतर लोकांची पुन्हा अन्नामध्ये भेसळ करायची आणि निकृष्ट अन्न द्यायची हिम्मत होणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या गृहिणीला पाठवा आणि सांगा की आपण खातोय ते मीठ सुद्धा आता सुरक्षित नाहीये.